नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची बातमी। कांदा लिलाव नाशिक जिल्ह्यात पडले पुन्हा बंद, कशामुळे, काय आहे महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रसाल बेल आयकॉन म्हणजे घंटा ऑप्शन नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। करू शकता मोठी बातमी, नाशिकमधील कांदा लिलाव पुन्हा बंद, शेतकरी अडचणीत। गेल्या 25 दिवसापासून बंद असलेले कांदा लिलाव सोमवारी पूर्ववत झालेले असताना देखील आज पुन्हा म्हणजे काल रोजी एकदा कांदा लिलाव बंद पडला आहे। हमाली व्यापारी यांच्या लेवी कपातीच्या प्रश्नावरून सुरू असलेला वाद पुन्हा उफाळून आला आहे, त्यामुळे कांद्याचे लिलाव ठप्प पडल्याचे सांगण्यात येत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकच्या मालेगाव, मुंगसे, पिंपळगाव, बसवंत, देवळा, येवल्यासह अन्य बाजार समितीत कांदा बाजार समितीत आवारात हमाली, तोलाई, वराई कपात न करता कांद्याचे लिलाव सुरू झाले होते। मात्र 2 दिवस उलटत नाही तोच हमाल व्यापारी यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत बाजार समितीत सुरू झालेले लिलाव बंद पाडले आहेत। तसेच जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरून लेवी प्रश्नावरून निकाल लागत नाही तोपर्यंत कांदा लिलाव रक्कम कपात करावी अशी भूमिका घेत त्यामुळे पुन्हा बाजार समितीतील लिलाव बंद पडले आहेत। पुढील सूचना येईपर्यंत कांदा लिलाव बंद राहणार असल्याचं या ठिकाणी यावेळी सांगण्यात आलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा या ठिकाणी अगोदरच 20 ते 25 दिवस बाजार समिती बंद होती, कुठेतरी सोमवारी पुन्हा एकदा तो निर्णय घेण्यात आला कांदा बाजार समिती चालू करण्याचा, आणि 2:48 तास उलटत नाही तोच पुन्हा एकदा कांदा व्यापारी व या ठिकाणी बघितलं तोलाई मापारी ही पैसे कपात केली जाणार नसल्याची भूमिका जाहीर करत 48 तासात उलटत नाही तोच हमाल मापारी यांनी विरोध केला, त्यामुळे बाजार समिती सुरू असलेला पुन्हा बंद पडले आहे।